नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कोतवाल भरती 2026 पहिल्या मित्रांनो कोतवाल मागील वर्षी झालेले पेपर यामध्ये काही आपण ॲड केलेले आहेत आणि तुमच्या पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, महाराष्ट्रातील कोतवाल पदाच्या ऐतिहासिक दृष्टी प्रमुख संबंध कोणत्या कार्याशी होता बघा. महाराष्ट्रातील कोतवाल पदाच्या ऐतिहासिक दृष्टी प्रमुख संबंध कोणत्या कार्याशी होता. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महसूल व ग्रामस्तरीय प्रशासन या कार्यालयाशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंध हुतात्मा चौक कोणत्या शहरात आहे बघा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंध म्हणजे हुतात्मा चौक हे कोणत्या शहरामध्ये आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार कायद्यासमोर समानता कोणत्या अनुच्छेदात आहे बघा. भारतीय राज्यघटनेनुसार कायद्यासमोर समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये देण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनुच्छेद कलम 14 मध्ये समानता अधिकार देण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील हा निबंध डॅडॅश यांनी लिहिलेला आहे. आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील हा निबंध डॅडॅश यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांनी आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील त्यांनी हा ग्रंथ म्हणजे हा त्यांनी निबंध लिहिलेला आहे. कोण लिहिलेला मित्रांनो? गोपाळ गणेश आगरकर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील 73वी घटनादुरुस्तीचा थेट संबंध कोणाशी आहे बघा. भारतीय राज्यघटनेतील 73व्या घटनादुरुस्तीचा थेट संबंध कोणाशी आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचायत राजशी संबंधित हा 73वी घटनादुरुस्ती आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते बघा. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वॉरेन हेस्टिंग. हे काय होते मित्रांनो? ब्रिटिश हिंदुस्थानचे ते पहिले गव्हर्नर जनरल होते. कोण होते? वॉरेन हेस्टिंग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, प्रवासी भारतीय दिवस आपण कधी साजरा केला जातो बघा. प्रवासी भारतीय दिवस आपण कधी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 9 जानेवारी या दिवशी आपण प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. कधी मित्रांनो? 9 जानेवारी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री कोण होते बघा. स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजकुमारी अमृता कौर. हे काय होते मित्रांनो? स्वतंत्र भारताचे ते पहिले आरोग्यमंत्री होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पंचायत राज प्रथम कोणत्या राज्यामध्ये लागू झालेली आहे. पंचायत राज प्रथम कोणत्या राज्यामध्ये लागू झालेली आहे. हा पण प्रश्न तुम्हाला विचारण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान या ठिकाणी पंचायत राज सर्वप्रथम म्हणजे लागू झालेली आहे. म्हणजे प्रथम राज्यामध्ये लागू झालेली आहे. कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? राजस्थान राज्यामध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला बघा. म्हणजे कोणत्या गडावर झालेला आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? रायगड या ठिकाणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, स्त्री पुरुष तुलना कोणी लिहिली बघा. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो बघा. भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस हे कोणत्या ठिकाणी पडत असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चेरापुंजी या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. कोणते मित्रांनो? चेरापुंजी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा. अमर्त्य सेन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली बघा. मुघल साम्राज्याची स्थापना ही कोणी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाबर यांनी मुघल साम्राज्याची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महात्मा गांधींना राष्ट्रपिता कोणी म्हटलेले आहे बघा. महात्मा गांधींना राष्ट्रपिता कोणी म्हटलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे म्हटलेले आहे. कोणी म्हटले मित्रांनो? सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा यांना एकत्रितपणे म्हटले जाते. म्हणजे नेमके काय म्हटले जाते बघा. स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जांना एकत्रितपणे काय म्हटले जाते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यांत्रिक ऊर्जा असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो बघा. रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरीचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रेडिओ लहरीचा वापर केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, आभ्रक कोणत्या राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळत असते बघा. आभ्रक कोणत्या राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळत असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बिहार या राज्यामध्ये आढळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पोंगल सणादरम्यान लोक खालीलपैकी कोणाची पूजा करतात बघा. पोंगल सणादरम्यान लोक खालीलपैकी कशाची पूजा केली जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सूर्याची पूजा केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे बघा. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिरा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, एखाद्या वस्तूची गतीज ऊर्जा कशासोबत वाढते बघा. एखाद्या वस्तूची गतीज ऊर्जा ही कशासोबत वाढत असते. ऑप्शन क्रमांक 4 नंबर आहे मित्रांनो, वेगानुसार त्याची गतीज ऊर्जा वाढत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, फायटोलॉजीमध्ये काय अभ्यासले जाते बघा. फायटोलॉजीमध्ये नेमके काय अभ्यासले जाते. म्हणजे नेमके कशाचा अभ्यास केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वनस्पतीचा अभ्यास केला जातो. कशाचा मित्रांनो? वनस्पतीचा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, मराठी भाषेची पणनी कोणाला म्हणतात बघा. मराठी भाषेचे पाणनी असे कोणाला म्हटले जाते. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणनी असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, द्रव स्थितीपासून वायू स्थितीत रूपांतर याला काय म्हणतात बघा. द्रव स्थितीपासून वायू स्थितीत रूपांतर करणे याला नेमके काय म्हटले जाते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाष्पीभवन असे म्हटले जाते. काय मित्रांनो? बाष्पीभवन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, कोणता वायू वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात असतो बघा. कोणता वायू वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन काय मित्रांनो? वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो बघा. पृथ्वी दिन आपण कधी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 22 जानेवारी या दिवशी आपण पृथ्वी दिवस साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये जल्लीकट्टू हा खेळ प्रसिद्ध आहे बघा. कोणत्या राज्यामध्ये जल्लीकट्टू हा खेळ प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी प्रसिद्ध खेळ म्हणजे जल्लीकट्टू हा खेळ प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारत पाकिस्तान कारगिल युद्धाचे कोड नाव डॅश होते बघा. भारत पाकिस्तान कारगिल युद्धाचे कोड नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑपरेशन विजय. ऑपरेशन विजय हे कोड नाव होते. कशाच्या मित्रांनो? कशाच्या युद्धामध्ये? कारगिल युद्धामध्ये कोड नाव म्हणजे ऑपरेशन विजय हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे बघा. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे बघा. पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तेलबियाशी संबंधित आहे. कशाचे मित्रांनो? तेलबिया हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.